हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीसाठी आवश्यक असणारे PYQ प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? ओके, पहा, या समित्या खूप महत्वाच्या असतात. समित्यांपासून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना ही मांडली होती बलवंतराय मेहता समितीने. खूप महत्वाची समिती, लक्षात ठेवायची. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, बलवंतराय मेहता समिती. कधीची आहे ही? 1957. बरोबर. यानेच त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर अशोक मेहता समिती पहा, ही 1977 ची आहे. द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस यांनी केली होती आणि या ज्या समित्या आहेत त्या केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या होत्या, हे लक्षात ठेवा. आणि त्रिस्तरीय मॉडेल सर्वाधिक स्वीकारलं गेलेलं मॉडेल आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वांवर आधारित आहे? पंचायत राज प्रणाली सत्तेचं विकेंद्रीकरण. ओके, राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, विकेंद्रीकरण. पंचायत राजचा पायाच विकेंद्रीकरण आहे मित्रांनो. म्हणजे काय? तर सत्ता व अधिकार स्थानिक पातळीवर देणं. हे ग्रामपंचायत स्तरावर निर्णय घेण्याची त्यामुळे क्षमता वाढते. लोकांचा प्रशासनात थेट सहभाग वाढतो. केंद्रीकरण म्हणजे काय? तर सत्ता वरच्याच पातळीवर ठेवणे, जे पंचायत राजच्या उलट आहे. आणि विकेंद्रीकरण म्हणजे सत्तेचं वाटप. म्हणजे पहा, केंद्र आहे, त्यानंतर राज्य आहे, राज्य त्यानंतर शहरामध्ये नगरपालिका, महानगरपालिका आहेत, आणि जे गाव लेवलला आहे त्यामध्ये आहेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत. असं सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आहे. ओके, पंचायत राज व्यवस्थेमध्ये. समोरचा प्रश्न पाहूया. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? आता आपण पाहिलं पंचायत राजची केंद्र स्तरावरून कोणती समिती आहे? बलवंतराय मेहता समिती. बट आता आपल्या महाराष्ट्राचा जर आपल्याला विचार करायचा आहे, आपण महाराष्ट्राच्या परीक्षा देतोय, तर महाराष्ट्र संबंधीची माहिती जास्त आपल्याला करणं आवश्यक आहे. मग महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला? तर ती समिती आहे वसंतराव नाईक समिती. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3, वसंतराव नाईक समिती. कधीची स्थापना आहे? 1960 ची आहे. हिने 1961 मध्ये अहवाल सादर केला. या समितीने आपल्या शिफारशी 1961 मध्ये सादर केल्या आणि या शिफारशींनुसार 1962 मध्ये कायदा लागू झाला आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कारभार या कायद्याने चालतो, हे लक्षात ठेवायचंय. महाराष्ट्रातील पंचायत राजची पायाभरणी वसंतराव नाईक समितीनेच केली, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती डॅश डॅश स्तरीय आहे. बरोबर. आता पाहिलं आपण वसंतराव नाईक समिती त्रिस्तरीय, मग आता पंचायत राज पद्धती किती स्तरीय? त्रिस्तरीय. राईट आन्सर पर्याय क्रमांक 2, 3. बरोबर. महाराष्ट्रात त्रिस्तरीय रचना आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ही रचना वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार आहे आणि स्थानिक स्वराज्य मजबूत करण्यासाठी ही पद्धत अवलंबलेली आहे. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून आपण तुमच्या परीक्षेसाठी एक बेस्ट अशी GK ई बुक लॉन्च केलेली आहे आणि याची प्राइस आहे फक्त आणि फक्त 129 रुपये. ओके, आणि ज्यांनी आपला 69 रुपीजचा जो महाप्रश्न संच आहे, म्हणजे जो आपला 2700 प्लस प्रश्नांचा, वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच आहे. ओके, हा महाप्रश्न संच ज्यांनी 69 रुपीज मध्ये घेतलेला आहे त्यांच्यासाठी ही ई बुक फक्त आणि फक्त 89 रुपीज मध्ये मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपला हा ई बुक घ्या आणि परीक्षेसाठी आपण योग्य दिशेने अभ्यास सुरू करा. आणि जर हा दोन्ही प्रश्नसंच तुम्हाला हवे असतील तर ते फक्त 159 रुपीज मध्ये मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे दोन्ही प्रश्नसंच तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. ओके, तर पुढे पाहूया. पहा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून लागू झाली? महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था
1 मे 1962 ला लागू झालेले आहे मित्रांनो. राईट आन्सर पर्याय क्रमांक 2, 1 मे 1962. महाराष्ट्र राज्य निर्मिती कधी झाली होती? 1 मे 1960 ला झाली होती. त्यानंतर वसंतराव नाईक समितीची स्थापना देखील 1960 मध्येच झाली आणि वसंतराव नाईक समितीची त्रिस्तरीय पंचायत राज स्थापनेची शिफारस 1961 मध्ये झाली. मागे पाहिलं आपण. आणि त्यानुसार त्रिस्तरीय पंचायत राज आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 ला अंमलात आलं. आणि एक महत्वाचं पॉइंट म्हणजे काय तर राजस्थान, हे लक्षात ठेवायचंय. राजस्थान पहिलं राज्य हे पंचायत राज त्रिस्तरीय रचना अवलंबणार, हे लक्षात ठेवायचंय. आणि आपलं महाराष्ट्र कितवं? महाराष्ट्र आहे 9वे. ग्रामपंचायत गाव पातळीवर ग्रामपंचायत आहे, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर आहे जिल्हा परिषद. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पंचायत राजचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? ती समिती होती वसंतराव नाईक समिती. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, वसंतराव नाईक समिती. आपण डिटेलमध्ये अभ्यासलेला आहे. 1960 साली मुंबई राज्याचं विभाजन होऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि नव्या राज्यात पंचायत राज रचना कशी असावी यासाठी समिती नेमली गेली आणि त्यासाठी वसंतराव नाईक समिती 1960 मध्ये नेमली गेली आणि या समितीने त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस केली. पाहिलेलं आहे आपण. बरोबर. त्यानंतर 1960 ची आहे वसंतराव नाईक समिती. प्राचार्य पी.बी. पाटील 1984 ची आहे, हे लक्षात ठेवा. ल ना बोंगीरवार कधीची आहे? ल ना बोंगीरवार आहे 1970 ची. आणि बाबूराव काळे समिती आहे 1980 ची. हे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश सुरुवातीला सांगितलं विकेंद्रीकरण. बरोबर. सत्तेचं विकेंद्रीकरण. मग राईट आन्सर असेल पर्याय क्रमांक 3, लोकशाही विकेंद्रीकरण. पंचायत राजचा मुख्य उद्देश म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण. स्थानिक पातळीवर लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळावा हा त्यामागचा हेतू होता. तळागाळात लोकशाही मजबूत करणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं. ग्रामीण विकासासाठी लोकांचा थेट सहभाग वाढवला जातो यानुसार आणि लोक स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्यास सक्षम होतात, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे? पंचायत राज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था म्हणजे आताच सांगितलं जिल्हा परिषद. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, जिल्हा परिषद. त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीत जिल्हा परिषद सर्वोच्च स्तरावर असते. जिल्हा पातळीवरील विकास कामे जिल्हा परिषद करते आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1900 नुसार त्याची स्थापना झालेली आहे. आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर याला पंचायत जिल्हा परिषद आहे का? तर याला जिल्हा परिषद नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे, त्यामध्ये 34 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आहेत आणि मुंबई शहर मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीयेत, हे लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्रात फक्त 34 जिल्हा परिषद आहेत. समोरचा प्रश्न. पंचायत राज हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पंचायत राज हा राज्य सूचीमध्ये येणारा विषय. राईट आन्सर पर्याय क्रमांक 2, राज्य सूची. पंचायत राज हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. 7वी अनुसूची कलम 246 शी संबंधित आहे आणि 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र राज्य अधिकारांचं विभाजन दिलेलं आहे आणि म्हणून पंचायत राज विषयावर कायदे करण्याचा अधिकार राज्यांना आहे. समोरचा प्रश्न. पंचायत राज संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचित आहेत? पंचायत राज संबंधित तरतुदी आहेत 11वी अनुसूची. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3, 11वी अनुसूची. पंचायत राज तरतुदी 11व्या अनुसूचीमध्ये आहेत आणि 73वी घटना दुरुस्ती 1992 अंतर्गत हे समाविष्ट करण्यात आलं. कलम 243 जी शी संबंधित आहे आणि 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीसाठी 29 विषयांची यादी दिलेली आहे. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3, राज्य सरकार. ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असतो. ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ही तरतूद आहे आणि संविधानातील कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. समोरचा प्रश्न. ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी कोण असतात? ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक आहेत.
राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 ग्रामसेवक. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो. तो ग्रामपंचायत व ग्रामसभेचा सचिव हे असतो, हे लक्षात ठेवायचंय. आणि जे पदाधिकारी जे लोकनियुक्त असतात ग्रामपंचायतीमध्ये ते कोण असतात? लोकनियुक्त म्हटले तर ते असतात सरपंच. आणि स्पर्धा परीक्षेकडून जे निवडले जातात ते असतात प्रशासकीय अधिकारी, बरोबर. आणि ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवकच असतो. पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव असतो बीडीओ. आणि जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव असतो सीईओ. लक्षात ठेवायचे मुख्य कार्यकारी अधिकारी. समोरचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो मुख्य कार्यकारी अधिकारी. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो सीईओ. सीईओ हा सहसा IAS अधिकारी असतो, बरोबर. समोरचा प्रश्न, जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती असते, जिल्हा परिषद असो महानगरपालिका असतो, स्थायी समिती. लक्षात ठेवा. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 स्थायी समिती. जिल्हा परिषदेचे बहुतांश कामकाज स्थायी समिती मार्फत चालतं. जिल्हा परिषदेत एकूण 10+ समिती असतात आणि स्थायी समितीत एकूण 14+ सदस्य असतात, हे लक्षात ठेवायचं. आणि याचा जो अध्यक्ष आहे तो जिल्हा परिषद अध्यक्ष असतो, त्यामुळे ती सर्वात प्रभावी व महत्वाची समिती मानली जाते. समोरचा प्रश्न, ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? ग्रामपंचायत अंदाजपत्रकास पंचायत समिती मान्यता देते. राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 पंचायत समिती. ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प सरपंच तयार करतो. तो ग्रामसभा व ग्रामपंचायत यांच्या समोर तो अर्थसंकल्प मांडला जातो आणि दरवर्षी 31 डिसेंबर पूर्वी पंचायत समितीकडे सादर केला जातो हा अर्थसंकल्प. आणि पंचायत समिती 2 महिन्यात याला मंजुरी देते किंवा ती दुरुस्ती सुचवते. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. किती? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 50% जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव आहेत. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 50%. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिलं जातं. महिलांना 50% आरक्षण देणाऱ्या राज्यांमध्ये आता महाराष्ट्राचा समावेश होतो. आणि भारतीय संविधानानुसार महिलांना किमान 33% आरक्षण बंधनकारक आहे, पण महाराष्ट्राने हे प्रमाण वाढवून 50% केलेलं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? ग्रामसभेमध्ये 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक मतदारांचा समावेश होतो. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 18 वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक मतदार, बरोबर. ग्रामसभा म्हणजे गावातील 18 वर्षांवरील सर्व मतदार. सरपंच उपसरपंच नसल्यास ग्रामसेवक ग्रामसभा बोलावतो. आणि ग्रामसभा ही गावच्या लोकशाहीची मूलभूत संस्था आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पेसा कोणत्या वर्षी पारित झाला? पहा, पंचायत क्षेत्र विस्तार कायदा पेसा हा 1996 मध्ये पारित झालेला आहे. राईट आन्सर पर्याय क्रमांक 2 1996. पेसा कायदा अनुसूचित जमातींसाठी लागू आहे. आदिवासींच्या परंपरा संस्कृती आणि हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा आहे. 24 डिसेंबर 1996 पासून हा लागू झालेला आहे. आणि आदिवासी स्वायत्ततेसाठी हा अति महत्वाचा कायदा आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न पाहूया. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण असते गट विकास अधिकाऱ्यांचं. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4 गट विकास अधिकारी. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण गट विकास अधिकाऱ्यांचे असते. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो, बरोबर. ग्रामसेवक गावात विकास योजनांची माहिती व अंमलबजावणी करतो. आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा तो कर्मचारी असतो, वर्ग 3 चा कर्मचारी असतो. समोरचा प्रश्न पाहूया. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती? पहा, 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज निवडणूक लढवण्यासाठी किमान वय आहे 21 वर्ष. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 21 वर्ष. पंचायत निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष आवश्यक आहे. 21 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती निवडणूक लढवू शकते.
निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5 वर्षांचा. आणि ही तरतूद 73व्या घटना दुरुस्तीनंतर स्पष्ट झालेली आहे. समोरचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ते जास्तीत जास्त किती असते? ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी 7, जास्तीत जास्त 17 असते. मग या प्रश्नाचा राईट आन्सर असेल पर्याय क्रमांक 4, 7 ते 17. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या गावाच्या लोकसंख्येवर ठरते. किमान सदस्य असतात 7, कमाल सदस्यांचं असतात 17. सदस्यांना पंच म्हणतात आणि पंचांची निवड गावातील मतदार थेट करतात. ही रचना गाव पातळीवरील लोकशाही मजबूत करते. समोरचा प्रश्न पाहूया. ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य कोणाचे? ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य असतं सरपंचाचं. राईट आन्सर पर्याय क्रमांक 1, सरपंच. ग्रामसभा आयोजित करण्याची जबाबदारी सरपंचाची असते. सरपंच ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. अनुपस्थितीत त्या सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच किंवा सदस्य अध्यक्ष होतात. आणि वर्षातून किमान 4 ग्रामसभा बंधनकारक असतात. गणपुत्री 15% मतदार आवश्यक असतात किंवा 100 मतदार आवश्यक असतात. समोरचा प्रश्न. आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती सभा भरवणे आवश्यक असते? आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या कमीत कमी 4 सभा भरवणे आवश्यक असते. आताच सांगितलं होतं. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3, 4. प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 4 सभा घेणं बंधनकारक आहे. 4 पेक्षा जास्त सभा घेतल्या तरी चालतात आणि पूर्वी किमान 6 सभांची अट होती, हे तुम्हाला माहित असेल. समोरचा प्रश्न. तलाट्याची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तलाट्याची नेमणूक करण्याचा अधिकार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4, जिल्हाधिकारी. तलाठी हा महसूल विभागाचा कर्मचारी असतो. त्याची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होते. गाव पातळीवर जमीन व महसूल नोंदी तो सांभाळतो आणि महसूल प्रशासनातील तो महत्वाची कडी आहे, हे लक्षात ठेवायचंय. पहा, नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात? नगरपालिकेच्या अध्यक्षास म्हणतात नगराध्यक्ष. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, नगराध्यक्ष. बरोबर. नगरपालिकेच्या प्रमुखाला नगराध्यक्ष म्हणतात. नगराध्यक्ष हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो आणि महाराष्ट्रात नगराध्यक्षाची निवड आता प्रत्यक्ष जनतेकडून केली जाते. कधीपासून? तर 10 मे 2016 पासून नगराध्यक्षांची जी निवड आहे ती जनतेकडून केली जाते. त्यामुळे नगराध्यक्षाचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. आता हे तर झालं नगराध्यक्ष. जर मी तुम्हाला विचारलं महानगरपालिकेच्या जे क्षेत्र आहे त्या महानगरपालिकेच्या प्रमुखास काय म्हणतात, तर त्याला बोलतात महापौर. आणि महापौर या महानगराचा पहिला नागरिक असतो, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर आपल्या भारताचा पहिला नागरिक कोण आहे मित्रांनो? तर आपल्या भारताचा पहिला नागरिक आहे राष्ट्रपती, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार असतो राज्य शासनाला. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, राज्य शासन. मनपा आयुक्ताची नियुक्ती व नियंत्रण राज्य शासनाकडे असतं मित्रांनो. त्याचे जे नियमित बदलीशिवाय राज्य शासन आयुक्तांना परत बोलावू शकते, हे लक्षात ठेवा. म्हणजे जी नियमित बदली होती 3 वर्षांनी, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, तर ती बदली शिवाय कधीही आधीमध्ये देखील राज्य शासन आयुक्तांना परत बोलावू शकतं. त्यानंतर मनपा सदस्यांनी 5/8 बहुमतानं ठराव केल्यास तरीही राज्य शासन कारवाई करू शकतं. आणि हा आयुक्त जो असतो तो IAS अधिकारी असतो, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? पहा, पोलीस पाटलाचं काम नाहीये तर गुन्हेगारांना योग्य शासन करणं हे पोलीस पाटलाचं काम नाहीये. राईट आन्सर पर्याय क्रमांक 4, गुन्हेगारांना योग्य शासन करणं. पहा, प्रश्न नीट वाचला असं मित्रांनो लक्षात येतं की शासन करणं हे न्यायालयाचं काम आहे, पोलीस पाटलाचं काम नाही. पोलीस पाटील हा गावातील कायदा व्यवस्था राखण्यासाठी मधील तो कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तो दुवा असतो. आणि पोलीस पाटलाचं प्रमुख कार्य म्हणजे गावामध्ये बंदोबस्त राखणे, गावात कायदा सुव्यवस्था राखणे, पोलीस ठाण्यात गुन्ह्याची खबर देणे, गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्याला देणे, सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे म्हणजे गुन्हे होऊ नयेत यासाठी खबरदारी घेणे, तसेच रोगराई नैसर्गिक आपत्तीची माहिती वरिष्ठांना देणे,
तसेच कोतवालाच्या मदतीने गावात शांतता राखणे हे पोलीस पाटलाचे काम आहेत. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात तंटामुक्ती अभियान कधीपासून सुरू झाले? महाराष्ट्रामध्ये तंटामुक्ती अभियान सुरू झालं होतं 15 ऑगस्ट 2007 पासून. राईट आन्सर पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 2007. बरोबर. 15 ऑगस्ट 2007 रोजी राज्यात तंटामुक्त गाव अभियान सुरू झालं. या अभियानाची संकल्पना R.R. पाटील यांनी मांडली होती आणि या अभियानाला महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं. आणि या अभियानाचं उद्दिष्ट काय आहे तर गावातील वाद गावातच मिटवणे, गावात शांतता राखणे आणि पोलिसांवरील जो ताण आहे तो कमी करणे. आणि यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवा की खून, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे यात मिटवले जात नाहीत. तंटामुक्त समितीचा अध्यक्ष ग्रामसभा निवडते. विविध क्षेत्रातील लोक हिचे सदस्य असतात आणि दरवर्षी तंटामुक्त गावांना पुरस्कार देखील दिला जातो. समोरचा प्रश्न पहा. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक आहेत वि.स. पागे. राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 वि.स. पागे. ओके. वि.स. पागे यांनी रोजगार हमी योजना सुचवली होती. 1972च्या दुष्काळानंतर ही संकल्पना त्यांनी मांडली होती. कामाच्या बदल्यात धान्य देण्याची पद्धत ही सुरू केली होती, हे लक्षात ठेवायचंय. रोजगार हमीमध्ये कामाच्या बदल्यात धान्य देण्याची पद्धत होती. आणि हे जे आहेत वि.स. पागे ते विधान परिषदेचे अध्यक्ष होते आणि सर्वाधिक काळ विधान परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. जवळजवळ 18 वर्ष ते विधान परिषदेचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवायचंय. आणि त्यांचं एक महत्वाचं पुस्तक आहे काम करण्याचा हक्क. आणि नंतर केंद्र सरकारने त्यांची ही योजना देखील स्वीकारलेली आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पाणी पंचायत संकल्पनेचे जनक कोण? पाणी पंचायत संकल्पनेचे जनक आहेत विलासराव साळुंखे. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 विलासराव साळुंखे. विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत संकल्पना मांडली होती. पाण्याचं समान वाटप हा त्याचा मुख्य उद्देश होता. त्यांचा प्रयोग नायगाव पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. जलसंवर्धन क्षेत्रातील महत्वाचे कार्य त्यांचं आहे, हे लक्षात ठेवायचंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एक पाणी फाउंडेशन आहे. पहा, पाणी फाउंडेशन. पाणी फाउंडेशन कधी सुरू झाला होता? 2016 मध्ये सुरू झाला होता. आणि कोणी सुरू केलं होतं तर पाणी फाउंडेशन हे आमिर खानने सुरू केलं होतं, हे लक्षात ठेवायचंय. यासोबत वॉटर कप स्पर्धा देखील सुरू करण्यात आल्या होत्या. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा या सुरू करण्यात आल्या होत्या, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, खालीलपैकी योग्य विधान निवडायचंय. जी.व्ही.के. राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे. तर पहा, जी.व्ही.के. राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे का? तर ती ग्रामीण विकास मंत्रालयाशी संबंधित आहे, म्हणून हे चूक आहे. मग जी.व्ही.के. राव समिती स्थापना 1985, पंचायत राज समिती स्थानिक नियोजन विकास, म्हणून पर्याय क्रमांक 4 2, 3 व 4 ही विधानं बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. जी.व्ही.के. राव ही समिती ग्रामीण विकास मंत्रालयाने स्थापन केली होती. कधी केली होती? 1985 मध्ये स्थापन केली होती. जी.व्ही.के. राव समितीची स्थापना 1985 मध्ये झाली. या समितीने त्यावेळच्या पंचायत राज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. आणि या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायत राज संस्थेला प्रमुख भूमिका देण्याचे नमूद केले होते, हे लक्षात ठेवायचे. यासोबत पंचायत राज संबंधीच्या काही महत्वाच्या समित्या तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये महत्वाची समिती आहे 1957 ची बलवंतराय मेहता समिती. त्यानंतर 1977 ची आहे अशोक मेहता समिती. त्यानंतर 1985 ची आहे जी.व्ही.के. राव समिती. आणि त्यानंतर 1986 ची आहे सिंघवी समिती. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, पोलीस हा विषय भारताच्या संविधानातील 7व्या अनुसूचीतील कोणत्या सूचित यादीत समाविष्ट आहे? पोलीस हा विषय कोणत्या सूचित यादीत समाविष्ट आहे? तर ती आहे राज्यसूची. राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 राज्यसूची. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये 3 सूच्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये आहे केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूची आहे. तर पोलीस हा विषय राज्य सूचीमध्ये येतो, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्याची असते. समवर्ती सूचीची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर तो देश आहे
ऑस्ट्रेलिया हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचंय समवर्ती सूचीची. ओके. आणि केंद्र सूचीमध्ये किती विषय असतात? 100 विषय असतात. राज्य सूचीमध्ये 61 विषय असतात आणि समवर्ती सूचीमध्ये 52 विषय असतात. हे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2026च्या सिलेबसनुसार आपण एक बेस्ट असं जीकेचं ई बुक लॉन्च केलेलं आहे आणि या ई बुकची आपण किंमत देखील खूप माफक ठेवली. फक्त आणि फक्त 129 रुपयामध्ये ही ई बुक आपण तुम्हाला देतोय. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 129 रुपयामध्ये हे ई बुक घ्यायचे. आणि स्पेशल ऑफर देखील आपण यासाठी दिलेले, ज्यांनी आपला 2700 प्लस वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतलेला आहे. 2700 प्लस वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच ज्यांनी 69 रुपीज मध्ये घेतलेला आहे, त्यांच्यासाठी ही ई बुक फक्त 89 रुपीज मध्ये मिळणार आहे. त्यामुळे या ऑफरचा लगेच लाभ घ्या. आणि जर हे दोन्ही प्रश्नसंच तुम्हाला हवे असतील तर ते फक्त आणि फक्त 159 रुपयामध्ये मिळणार आहे. खूपच माफ फी मध्ये आपण जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि ज्या कोणत्याही नोट्स तुम्हाला हव्यात त्या नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीसाठी आवश्यक असणारे असे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा मित्रांनो, कारण हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, हे सर्व PYQ आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न या व्हिडिओमधील दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.